कमाल आहे यार, इथल्या लोकांना काहीच माहिती नाहीये. आणि एनिवे आजोबा म्हणालेच होते की हे शिवलिंग फार लोकांना माहिती नाहीये म्हणून. पण शोधणार कसं? त्या डोंगरावर बघ काही घरं दिसतात. तुझ्या आजोबांना पण काही सोपं ठिकाण नाही मिळालं का? हा नाही म्हणजे महाबळेश्वर वगैरे असतं तर सोपं झालं असतं ना रे. काही वर्षांपूर्वी साधारण एक 22-23 वर्ष झाली असतील. तुझा बाबा आणि आम्ही दोघं रोड ट्रिपला गेलो होतो. डॅड आणि रोड ट्रिप. आणि आम्हाला जो अनुभव आला ना तो आम्ही आयुष्यात विसरणार नाही. पण सांगा नक्की काय झालं ते ऍटलीस्ट. आता काय हायलाइट्सच बघावे लागणार आहेत. हे क्लायमेट कूल व्हेरी वंडरफुल त्यात काय तर दिसलंय ब्युटिफुल मौसम झाला. सो गाइस आप लोग कहाँ से हैं? महाराष्ट्र. चिमनी का शहर. Come on let's dance. Come on let's dance. Come on. आजोबांच्या अस्थीचं विसर्जन असं कुठेही करून कसं चालेल? तुम्ही नक्की कोण आहात? तुम्हाला हे सगळं कसं कळलं? यहाँ बेस 3 में कहीं तो एक शिवलिंग है, तो वो उनको देखना था कब से. समीर इज फुलफिलिंग हिज लास्ट विश. तुम्हाला माहिती असेल तर सांगा प्लीज. मी मार्ग दाखवू शकतो, त्याच्यावरती चालायचं की नाही ते तुम्ही ठरवा. अभी भी खबर आ रही है कि पश्चिम दिशा से आने वाला तूफान सिक्किम राज्य की ओर बढ़ रहा है. अरे आपण आता जाऊयात का इथून? मला भीती वाटतेय. काही घाबरायचं कारण नाही. इथे आधी आम्हाला तरी कळू दे काय चाललंय ते. बंजारे 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 बंजारे. पुढे काय झालं? पुढे पुढे सगळं शांत झालं. पण त्यानंतर जे काय झालं ते अगदी भयानक होतं रे बाबा. बंजारे बंजारे बंजारे